32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये 25,000हून अधिक धावपटू सहभागी होणार। ठाणे प्रशासकीय राजवटीनंतर प्रथमच होणारी 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रविवार 30 ऑगस्ट 2026 रोजी रंगणार आहे। धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची या घोषवाक्याखाली होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये 25,000हून अधिक धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती महापौर शर्मिला पिंपळुलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। मॅरेथॉनचे उद्घाटन सकाळी 6 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी 21, 10, 5, 3 आणि 1 किलोमीटर अशा विविध गटांत स्पर्धा होणार असून ज्येष्ठ नागरिकांसाठीही स्वतंत्र 1 किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। रन फॉर फन मध्ये सर्व वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे। 21 किलोमीटरच्या प्रमुख गटातील विजेत्यांना 1 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक दिले जाणार आहे। स्पर्धकांच्या वेळेची अचूक नोंद ठेवण्यासाठी टाइम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे। शालेय विद्यार्थ्यांसाठी परिवहनच्या बसेसचीही व्यवस्था करण्यात आली आहे। मॅरेथॉन मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले असून धावपटूंना सुरक्षित आणि सुरळीत मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत। ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मॅरेथॉनचा उत्साह वाढवावा असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळुलकर यांनी केले। दरम्यान मॅरेथॉन टी-शर्टचे आणि मॅरेथॉनच्या टीझरचे अनावरण महापौर शर्मिला पिंपळुलकर यांच्या हस्ते अभिनेते निलेश साबळे आणि आदिनाथ कोठारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। या पत्रकार परिषदेस नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मिनल संखे, उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दीपक जाधव, शिवसेना गटनेते पवन कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते प. अभिजित पवार, नगरसेवक बाबाजी पाटील, अतिरिक्त आयुक्त 1 मनीष जोशी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे, अभिनेते व निर्माता मंगेश देसाई आदी उपस्थित होते। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ही गेली 6 वर्षांनंतर पुन्हा एकदा चांगल्या दिमाखामध्ये आयोजित करण्याचा संकल्पना खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होतच असते। तसेच सतीश प्रधान महापौर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली वर्षा मॅरेथॉन स्पर्धा घेतली गेली। त्याच्यानंतर मला वाटतं आज आपण पुन्हा एकदा 32वी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा 2026 मध्ये आयोजित केलेली आहे, जी माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे। मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं केलेलं आहे। सर्वात मोठी स्पर्धा ही 21 वर्षातील वयोगटातील पुरुष आणि महिला यांच्याकरता होणार आहे। त्याच्यानंतर 16 वर्षावरील 10 किलोमीटर आणि 18 वर्षावरील 10 किलोमीटर, त्याचप्रमाणे 5 किलोमीटर 15 वर्षाखालील मुले मुली आणि 3 किलोमीटर 12 वर्षाखालील मुले मुली, तसेच ज्येष्ठ नागरिकही या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत। ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत। त्याच प्रकारे रन फॉर फन यामध्ये प्रत्येक वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला जाईल आणि त्याच पद्धतीने मला वाटतं तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनीही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे अशीही मी आशा व्यक्त करते। आणि ही वर्षा मॅरेथॉन महापौर स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी साजरी करूया। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असतेच आणि याचं उद्घाटनही त्यांच्या हातून सकाळी 6 वाजता होणार आहे। तसेच त्यांच्या पत्नी लताताई शिंदे याही आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून येणार आहेत। पण त्यांनी मला आवर्जून म्हणजे सांगितलं आहे की मला यायचंच आहे, जरी त्यांची तब्येत ठीक नसली तरी सुद्धा त्यांनी मला फोन करून सांगितलं आहे की ही स्पर्धेला मी गेल्या वर्षी पण होते आणि यावर्षीही त्यांनी आमंत्रण मला द्यायला सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना आमंत्रित करायला गेलो होतो। आणि अशा प्रकारे ही वर्षा मॅरेथॉन स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे। प्रत्येक वयोगटातील नागरिकांचं, स्पर्धकांचं इथे काळजी घेतली जाणार आहे। प्रत्येक जागोजागी सर्व ठिकाणी आरोग्य सेवा दिली जाणार आहे। खाण्यासाठी खाद्यवस्तू ठेवलेल्या आहेत। सर्व पक्षीय नगरसेवक
त्याचप्रमाणे सर्व सर्व आपले कार्यकर्ते हेही इथे 57 स्पॉट्स आयोजित केलेले आहेत. ज्या ठिकाणावरून धावपटू धावणार आहेत त्या ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सेवा त्या स्पर्धकांना मिळाली जाईल याची काळजी घेतली गेली आहे.